हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी एफडीए महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी आलेले आहेत. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये मित्रांनो दोन वेगवेगळ्या पोस्टवर वॅकन्सी आलेले आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे ती आहे अनालिटिकल केमिस्ट, आणि मित्रांनो दुसरी जी पोस्ट असणार आहे ती आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट. तर याच्यामध्ये मित्रांनो दोन्ही पोस्टच्या जर वॅकन्सी बघितल्या तर टोटल 56 वॅकन्सी आहे. याच्या रिलेटेड मित्रांनो मी ऑलरेडी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तसंच या दोन्ही पोस्टसाठी जो सिलेबस आहे मित्रांनो, सिलेबस एक्झाम पॅटर्न हे ऑलरेडी आपण युट्यूबवर आपल्या युट्यूब चॅनलवर डिस्कशन केलेलं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत या दोन्ही पोस्टसाठी मित्रांनो बुक कोणते यूज करायचे, कोणते रेफरन्स बुक टेक्स्ट बुक तुम्हाला यूज करावे लागतील जेणेकरून तुमचं मित्रांनो सिलेक्शन फिक्स होणार आहे. तर मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी मला ऑलरेडी मेसेज केलेले आहे, कमेंट केलेले आहे की सर हे जे दोन पोस्टच्या वॅकन्सी आहेत त्यासाठी कोणतं बुक यूज करणार. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. बेस्ट बुक लिस्ट, कोणते पुस्तक वापरावे. तर याच्यामध्ये मित्रांनो हे जे दोन्ही वेगवेगळ्या पोस्टचे सिलेबस डिस्कशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो जे टेक्निकल पार्ट असणार आहे ते आहे केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर मित्रांनो हे कोणत्या पोस्टसाठी आहे? अनालिटिकल केमिस्टसाठी. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ते केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे कशासाठी असणार आहे मित्रांनो? सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी. तर याच्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला जे बुक बघायचं आहे ते म्हणजे ऑल इन वन बुक. म्हणजे या बुकमध्ये मित्रांनो तुम्हाला जे आपले महत्वाचे सब्जेक्ट आहेत ते सर्व सब्जेक्टचं सिलेबस भेटणार आहे. तर जो असा बुक आहे याची हेल्प मित्रांनो विद्यार्थी मित्रांना काय होईल, लवकर सिलेबस कव्हर करण्यासाठी होणार आहे. तर त्यामध्ये जो बुक आहे एक नंबरला आहे ते मित्रांनो जीपॅट क्रॅकर. मी ऑलरेडी हा बुक यूज पण केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे कंटेंट असणार आहे ते पण आपण डिस्कस करणार आहे. तो बुक कोणता आहे? जीपॅट क्रॅकर, पियुष पब्लिकेशन. पियुष पब्लिकेशनचं जीपॅट क्रॅकर हे जे बुक दिसतंय तर हे बुक जे आहे ना मित्रांनो तुम्हाला खूप साऱ्या सब्जेक्टसाठी युजफुल असणार आहे. तर यामध्ये जे मेन सब्जेक्ट आहेत ना तर त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये आहे फार्मास्युटिकल अनालिसिस. तर हे फार्मास्युटिकल अनालिसिस हे जे आहे ना आपल्या सिलेबस मधला 2 सब्जेक्ट कव्हर करणार आहे. तर या बुक मध्ये जे कंटेंट असणार आहे इथे तुम्ही बघू शकता. स्पेक्ट्रोस्कोपी असेल, टायट्रेशन असेल, ऍसिड बेस टायट्रेशन असेल. हा जो सिलेबस आहे मित्रांनो हा तुम्ही इथे सिलेबस कॉपी मध्ये बघू शकता. अनालिटिकल केमिस्ट्री आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री हे जे 2 सब्जेक्ट आहेत मित्रांनो या बुकच्या फार्मास्युटिकल अनालिसिस या टॉपिक मध्ये कव्हर होऊन जातील. म्हणजे तुम्हाला जर हे पियुष पब्लिकेशनचं बुक तुम्ही रेफर केलं तर हे दोन्ही पोस्ट मध्ये तुम्हाला अनालिटिकल केमिस्ट्री आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री दिसत असेल तर हे तुम्हाला कव्हर होणार आहे. त्या रिलेटेड तुम्ही इथे सिलेबस मध्ये बघू शकता हे पॉइंट इन्क्लूड असणार आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आपलं बायोकेमिस्ट्री. आता बायोकेमिस्ट्री जर बघितलं तर दोन्ही पोस्टसाठी बायोकेमिस्ट्री रिक्वायर्ड नाहीये. तर हे बायोकेमिस्ट्री फक्त अनालिटिकल केमिस्ट्रीसाठी रिक्वायर्ड असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर त्या रिलेटेड मित्रांनो तुम्हाला पियुष पब्लिकेशनच्या बुकमध्ये एवढे टॉपिक्स इन्क्लूड होतील. जर याच्या व्यतिरिक्त बायोकेमिस्ट्रीसाठी तुम्हाला काही आणखी स्टडी करायची असेल तर ते पण मी तुम्हाला इथे बुक सांगतो की ते कोणतं बुक परफेक्ट राहील. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता बायोकेमिस्ट्री सत्यनारायण. तर मित्रांनो या बुकमध्ये ना सर्व टॉपिक कव्हर आहेत. म्हणजे तुमचा बायोकेमिस्ट्री मध्ये जे सर्व टॉपिक असणार आहेत तर या बुक मध्ये ते सर्व तुम्हाला कव्हर असणार आहेत. म्हणजे तुम्हाला डिटेल मध्ये स्टडी जर करायची असेल बायोकेमिस्ट्रीची तर हा बुक तुमच्यासाठी परफेक्ट बुक असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो पियुषचा जो बुक आहे याच्यामध्ये पण बायोकेमिस्ट्रीचा एवढा पार्ट इन्क्लूड आहे. अमायनो ऍसिड, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, ग्लायकोलायसिस, एन्झाईम, लिपिड. आणि मित्रांनो या बुक मध्ये प्लस एक चांगली काय गोष्ट आहे की या सर्व टॉपिक वर तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन भेटतील. म्हणजे आपली एमसीक्यू ची एक्झाम होणार आहे तर तुम्ही तिथले एमसीक्यू रेफर केले तर तुम्हाला आयडिया येईल की कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर आहे मित्रांनो जे महत्वाचं सब्जेक्ट आहे ते म्हणजे मित्रांनो फिजिकल केमिस्ट्री किंवा आपल्या सिलेबस मध्ये डायरेक्ट काय दिलेलं आहे
केमिस्ट्री दिलेलं आहे. तर मित्रांनो केमिस्ट्रीसाठी या पियुष पब्लिकेशन बुकमध्ये जर बघितलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण इन्क्लूड आहे, एवढं सिलेबस याच्यामध्ये. त्याच्यानंतर फिजिकल फार्मसी हा पण केमिस्ट्रीचाच पार्ट आहे, थर्मोडायनामिक्स वगैरे. त्याच्यानंतर मित्रांनो फिजिकल केमिस्ट्री हा पण सिलेबस ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला केमिस्ट्रीची स्टडी करायची असेल एकदम परफेक्ट, तर त्यासाठी तुम्हाला केमिस्ट्रीचं जे 11th आणि 12th चे आहे त्याच्यासाठी काय यूज करावं लागेल, टेक्स्ट बुक यूज करावं लागेल. प्लस NCERTचं 11th आणि 12th बुक तुम्हाला यूज केलं तरी केमिस्ट्रीसाठी इनफ असणार आहे, राईट. आणि मित्रांनो हे पियुष पब्लिकेशनच्या बुकमध्ये पण तुम्हाला केमिस्ट्रीचा पार्ट तुम्ही स्टडी करू शकता. जसं मी पियुष पब्लिकेशनच्या बुकला म्हणलं की याच्या थ्रू तुम्ही जेवढे पण सब्जेक्ट सिलेबसमध्ये असणार आहेत ते सर्व कव्हर करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला CBSE NCERTचं जे बुक असणार आहे ते 11th आणि 12th ते पण रेफर करायचं, म्हणजे तुमचं परफेक्ट होऊन जाईल. त्याचबरोबर आहे मित्रांनो दुसरा सब्जेक्ट जो आहे आपल्या दोन्ही सिलेबसमध्ये तुम्हाला दिसेल तो म्हणजे बायोलॉजी. आता बायोलॉजी जी आहे ना ते दोन्ही ह्याच्यामध्ये आहे का आपण एकदा चेक करू. तर याच्यामध्ये जर बघितलं ना सिलेबसमध्ये तर बायोलॉजी हे दोन्ही पोस्टसाठी असणार आहे. तर बायोलॉजीचं जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला 11th आणि 12th टेक्स्ट बुक यूज करावं लागेल, जे स्टेट बोर्डचं असणार आहे ते टेक्स्ट बुक. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला NCERTचं जे 11th आणि 12th बुक असणार आहे तर ते यूज करावं लागेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर जास्त स्टडी करायची असेल ना तर त्याच रिलेटेड तुम्हाला वेगवेगळे जे रेफरन्स बुक आहेत तर ते पण यूज केले तरी चालतील, पण एवढं जरी केलं तुम्ही तर इनफ असणार आहे. पियुष पब्लिकेशन मध्ये बायोलॉजी रिलेटेड काही तुम्हाला सिलेबस भेटणार नाही, त्यासाठी तुम्हाला 11th 12th टेक्स्ट बुक किंवा NCERTचं 12th बुक यूज करावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचा सब्जेक्ट आहे मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी साठी जे तुम्हाला बुक यूज करायचंय ते म्हणजे मित्रांनो असणार आहे फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी आशुतोषकर. तर मित्रांनो मायक्रोबायोलॉजी साठी तुम्हाला ना मार्केटमध्ये खूप सारे बुक अवेलेबल आहेत, तर त्या रिलेटेड तुम्ही एक कोणताही बुक परचेस केला ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कम्प्लीट सिलेबस असला पाहिजे, म्हणजे मायक्रोबायोलॉजीचं जो सर्व पार्ट आहे ना तर त्या बुकमध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. तर त्यासाठी मित्रांनो हा फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी आशुतोषकरचं जे बुक असणार आहे त्यामध्ये मायक्रोबायोलॉजीचा सर्व सिलेबस इन्क्लूड केलाय. तर हा बुक तुम्ही परचेस केला तर या बुकमध्ये तुमची मायक्रोबायोलॉजी सर्व स्टडी होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो मायक्रोबायोलॉजीचं हे पियुष बुकमध्ये पण तुम्हाला थोडंसं पार्ट इन्क्लूड आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ना खूप जास्त पॉईंट दिलेले नाहीत, पण मायक्रोबायोलॉजीमध्ये हे जे मायक्रोबायोलॉजी हे पियुष बुक मधलं आहे, पियुष पब्लिकेशनच्या बुक मधलं जीपॅट क्रॅकर मधलं आहे. तर याच्यामध्ये पण मायक्रोबायोलॉजीचा पॉईंट इन्क्लूड आहेत, पण तुम्हाला इथे ना थोडा कमी सिलेबस आहे, यावरती MCQ क्वेश्चन पण ऍड आहेत, पण कम्प्लीट सिलेबस नाही आहे याच्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला हे आशुतोष करचं बुक लागणार आहे. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्रीचं जर मी सांगितलं ऑलरेडी. आता आपण सिलेबस मध्ये एकदा बघणार आहेत. ही जे पोस्ट आहे मित्रांनो अनालिटिकल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचं जसं मी टेक्स्ट बुक सांगितलं, त्याच्यानंतर अनालिटिकल केमिस्ट्री आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री यासाठी पियुष पब्लिकेशनचं बुक इनफ असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बायोलॉजीसाठी जसं मी NCERTचं बुक आणि 12th टेक्स्ट बुक सांगितलं किंवा अदर रेफरन्स बुक असेल तरी ते यूज करू शकता. मायक्रोबायोलॉजीसाठी आशुतोष करचं बुक सांगितलं. त्याच्याच नंतर मित्रांनो बायोकेमिस्ट्रीसाठी पण तुम्हाला मी रेफरन्स बुक पण सांगितलं, त्याचबरोबर पियुषच्या ह्याच्यामध्ये पण हे इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर जे दुसरी पोस्ट आहे त्याच्यामध्ये पण केमिस्ट्रीचं ऑलरेडी सांगितलं, अनालिटिकल केमिस्ट्री आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्रीसाठी हे पियुष पब्लिकेशनचं जीपॅट क्रॅकरचं बुक. त्याच्यानंतर बायोलॉजीसाठी 12th NCERTचं बुक किंवा टेक्स्ट बुक 12th आणि 11th. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी पण सेम, आणि केमिस्ट्रीचं पियुषमध्ये पण पार्ट इन्क्लूड आहे. तर मित्रांनो जे टेक्निकल सिलेबसवर 40 क्वेश्चन येणार आहेत दोन्ही पोस्टसाठी मित्रांनो, ते सर्व मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले की तुम्ही कोणत्या बुक थ्रू रेफर करू शकता. तर मित्रांनो आता महत्वाचं आहे की सर नॉन टेक्निकल, आता नॉन टेक्निकल साठी मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे बुक अवेलेबल आहेत.
तर मित्रांनो मी थोडं सर्च करणार आहे त्या रिलेटेड की TCS पॅटर्नसाठी सर्वात भारी नॉन टेक्निकलचं बुक काय असणार आहे, आणि त्यावर मित्रांनो मी लवकरच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे की TCS पॅटर्नसाठी जे नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे, मराठी ग्रामर असेल, GK असेल, रिझनिंगचा पार्ट असेल किंवा इंग्लिश ग्रामर असेल, तर त्या रिलेटेड जे सगळ्यात भारी TCS पॅटर्न नुसार बुक असणार आहे ते तुम्हाला मी सजेस्ट करेल, व्हिडिओमध्ये बनवेल ते तुम्हाला. मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि तुम्हाला याच्याबद्दल आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट करा. थँक्यू.